यार मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे दिसत आहे हे आहे दही, हे आहे शुगर, हे पिसून घेतलेले 1 वाटी, हे आहे 1 वाटी मैदा, हे आहे 1 वाटी कस्टर्ड, इथे आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इथे आहे चेरी आणि त्याला छान असं मैद्याचं कोटिंग करणार आहे. आणि इथे ठेवलेले आहे कढई. आपण बनवत आहे कस्टर्ड केक, त्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे. आणि आता आपल्याला ही छान याची कृती करायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे एक पातेलं. पातेल्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकणार आहोत हे आपलं दही. हे अर्धी वाटी दही आहे, म्हणजे साधारण 2 किंवा 3 मोठे चमचे. त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला हे पावडर शुगर. तुम्ही बघू शकता ही 1 वाटी आहे. त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला हे ऑइल. तुम्ही कुठलं पण ऑइल घेऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये जो उग्रवास असतो जसं सूर्यफूलचं याचं, तर मग ते कसं एकदम हे लागतं ना, तर त्याच्यासाठी तुमचं रिफाईंड ऑइलच घ्या. फक्त एवढी काळजी घ्या की त्या तेलाला असं एकदम असं उग्रवास नको, कारण काय होतं मग आपला केक चांगला लागत नाही. त्यासाठी हे स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. तर त्यासाठी आता आपल्याला हे छान असं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये हा मैदा. हे 1 वाटी चाळून घेतलेला मैदा आहे, तुम्ही बघू शकता. त्याचसोबतच आपल्याला टाकायचं आहे हे कस्टर्ड पावडर. हे व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता, फक्त कलरफुल नको, त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्या. तर हे आपल्याला छान असं परत मिक्स करायचं आहे. याचा केक करून बघा, कस्टर्ड केकचा किती सुंदर लागतो केक, खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं एकजीव करायचं. तुम्ही बघू शकता इथे छान असं मिक्स केलेलं आहे. त्यासोबत टाकायचं आपल्याला हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसला तर तुम्ही नुसतं सोडा बी घेतलं तरी चालतं, कारण की आपण ऑलरेडी दही टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला बेकिंग पावडरची पण गरज नसते. चांगला फुलून येतो आपला हा केक. इथं छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे दूध. हे दूध तुम्ही थोडं थोडं टाका, कारण काय होतं आपलं एकदम बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी हे अर्धा 1 वाटी आहे, याला पण मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे छान असं स्लिकी बॅटर झालेलं आहे. आता काय करायचं, कधी पण तुमचं कुठलंही बॅटर असू द्या, भज्याचं असू द्या, केकचं असू द्या, तुम्ही काय करा, प्रत्येक याला एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरवत राहा. त्यामुळे काय होईल, आपलं जे पण आपण जो पदार्थ बनवतो, जसं केक म्हणा, ढोकळा म्हणा, तो फ्लफी होण्यात मदत होते. त्यासाठी कधी पण कुठलंही बॅटर बनवायच्या आधी एकच डायरेक्शनमध्ये असं फिरवत राहा. आपलं बॅटर रेडी आहे. आता मी इथे टाकले थोडीशी विलायची पावडर. आता तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स पण टाकू शकता, पण मला विलायची पावडर आवडते, त्यासाठी मी विलायची पावडर टाकलेली आहे. कारण माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स पण आहे, तरी पण मी स्किप करते. बघू शकता इथे व्हॅनिला इसेन्स आहे, पण मला हे विलायची पावडरने छान लागतं, त्यासाठी मी विलायची पावडर टाकत आहे. तर इथे घेतलेलं आहे मी केकचा टीन. हे स्क्वेअर टीन आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे माझ्याकडे बटर पेपर नव्हता, म्हणून मी तेल लावून त्याला इथं छान असं मैद्याने डस्टिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पेपर असेल तर तुम्ही पेपर लावू शकता. याचं हे टीन जसा जे तुमचा टीनचा आकार असेल तसा तुम्ही तो पेपर लावू शकता कट करून. माझ्याकडे नव्हता म्हणून मी छान असं याला कवर करून ठेवलेलं आहे. आता आपण याचं बॅटर पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं आपण हे कवर करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता परत आपल्याला वरून अशी ही टुटी फ्रुटी टाकायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने केक करून बघा, खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. एकदम मार्केट स्टाईल आपला ब्रिटानिया केक कसा असतो तसा लागतो. आणि मुलांना पण हा केक खूप आवडतो, त्यासाठी हे मुलांना तुम्ही नक्की देऊन करू शकता. छान असं बघू शकता. मस्त आपला हा केक डन आहे. आता याला असं टॅप करायचं, म्हणजे यातली हवा जी असेल ती निघून जायची. इथे बघू शकता मी कढई घेतलेली आहे. कढई फ्री हीटमध्ये ठेवलेली आहे. खालून त्याला थोडंसं हे आहे, म्हणजे गॅसला चालू आहे लो टू मिडियम, त्याच्यावर हा आपला केक टीन असं ठेवायचं आहे. आता आपण याला अर्धा घंटा छान असं बेक करायला ठेवून देऊ. भेटू अर्ध्या तासानंतर. आता किती सुंदर असा आपला हा केक रेडी होत आहे. आणि मस्त असं मला सांगू का, इतका सुंदर असा वास सुटला आहे, छान असं सगळीकडे मस्त असं. आता हे थोडंसं आपला केक डनच आहे. थोडंसं 2 मिनटं आपल्याला हे झाकण असं याच्यावर ठेवायचं आहे. बघू शकता याला मस्त असं एकदम भारी
आपला केक किती छान असा झालेला आहे. आता आपण करू गॅसला बंद आणि याची थंड व्हायची वाट पाहू. होऊ शकतं आपले छान असं कट करायचं आहे. तर किती छान असा आपला हा केक झालेला आहे. एकदम टुटी फ्रुटी छान आणि बघा कसा स्पंजी झालेला आहे. तर तुम्हाला असं माझा ह्या टुटी फ्रुटी आणि कस्टर्ड केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचन लाईक करा.